उत्तरच्या बाबतीमध्ये 1-2 लोकांनी तयार करायचा प्रयत्न केला की अरे काय तुम्ही पुण्या मुंबईचेच सिनेमे करता. त्याच्यावर एकाने असं लिहिलं की का करायचे नाहीत का, पुण्या मुंबईत माणसं राहत नाहीत का. आणि पुण्या मुंबईमध्ये इतकी मोठी मराठी सिनेमाची सेंटर्स असताना पुण्या मुंबईच्या बदलणाऱ्या जगाबद्दल सिनेमा नाही करायचा का. अख्ख्या महाराष्ट्रातनं लोक मायग्रेट होऊन पुण्यात येतात, म्हणजे समाज पुण्यात येतोय हे चालतंय, सिनेमा पुण्यात होतोय हे नाही चालत. हा गावचा सिनेमा, हा शहरी सिनेमा, हा अभिजन सिनेमा, हा बहुजन सिनेमा असं म्हणून लोक त्याला वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये टाकून देतील आणि त्यातनं चांगला सिनेमा बाजूला राहील आणि फक्त कप्पे राहतील. तालीच्या निमित्ताने ही गोष्ट एक अतिशय महत्वाची कळली की माझं आणि रवीचं नाव काढून तुम्ही हिंदीतल्या नामवंत काही लेखक दिग्दर्शकांचं नाव टाकलं असतं तर कदाचित त्याला सगळ्यांनी रेट केलं असतं, रिव्ह्यू दिले असते, त्याचे इंटरव्ह्यू झाले असते, राऊंड टेबलला आम्ही गेलो असतो, हे सगळं झालं असतं. त्यांच्याकडे करायला काही नाहीये पण PR चालू आहे. स्वतःबद्दल कौतुक ऐकायची एवढी सवय लागायला लागते ना जी अत्यंत टॉक्सिक आहे. आणि मग ते कौतुक तुम्ही ओढवून घेता, मग ह्याला पैसे दे माझं कौतुक कर, त्याला पैसे दे माझं कौतुक कर. छावाचं ते जे राज्याभिषेकाचं गाणं होतं त्या गाण्याचं एक पोर्शन त्यांना थोडं त्याला मराठी झोनमध्ये ते करून हवं होतं. तेव्हा ते मला म्हणले की तू लिहिशील का, प्रश्नच नाही, एका पायावर म्हणजे. नरसिंगी हा शब्दच त्यांना एवढा आवडला, ते म्हणले रे मस्त. आणि त्यांचं रिदम पण सेम तसंच होतं. हर सच्ची दुआ हुई पूरी जब देखा उसका रूप, अंधेरा हट गया आई किरणे भी लेकर उसका रूप, छत्रपति की शान में चमका आसमान, देख मराठा लाया है तूफान, एक आंख में पानी और एक में अरमान, देख मराठा लाया है तूफान. सो हे आधी होतं, पण मग आम्हाला असं वाटलं आया 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 रे तुफान याला एक रिदम खूप मस्त आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं कॉफी कोलॅब मध्ये. आणि आपल्या या कॉफी कोलॅबच्या आजच्या भागात आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत क्षितिज पटवर्धन. स्वागत आहे तुमचं. नमस्कार, कॉफी कोलॅब मध्ये. थँक्यू थँक्यू थँक्यू. सगळ्यात सुरुवातीला मला उत्तर सिनेमावर यायचं आहे. उत्तर सिनेमाबद्दल मला तुझं मत ऐकायचं आहे. एकतर रिलीज झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा पॉडकास्ट करतोय त्यामुळे थँक्यू. पहिला पोस्ट रिलीज पहिला पॉडकास्ट तुमच्याबरोबर होतोय आणि थोडीशी दमणूक आहे, पण अशी दमणूक प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला आली पाहिजे. कारण जेव्हा प्रेक्षकांचं प्रेम तुम्हाला मिळायला लागतं तेव्हा तुम्हाला ते किती घेऊ किती नको असं होतंय. तशी आत्ता परिस्थिती आहे. आज आपण ज्या शनिवारी बोलतोय त्या शनिवारी महाराष्ट्रात 40पेक्षा जास्त शो हाऊसफुल झालेत आणि उद्या त्याहून जास्त शोज हाऊसफुल व्हायची शक्यता आहे. आपला सिनेमा 12 डिसेंबरला रिलीज झाला होता आणि त्याच्या एक आठवडा आधी धुरंधर होता आणि एक आठवड्यानंतर अवतार रिलीज झाला होता. परंतु या दोन्हीच्या स्पर्धेमध्ये आपण टिकून राहिलो. नुसतेच टिकून नाही राहिलो तर आपण वाढलो आणि आपण सर्वदूर पोचलो. सो आत्ताची परिस्थिती अशी आहे की पहिल्या आठवड्यामध्ये जेवढे शोज होते त्याच्यापेक्षा दुसऱ्या आठवड्यात थोडे कमी झाले होते बिकॉज अवतार आला होता. आता ते शो तिसऱ्या आठवड्यात परत वाढलेत आणि थिएटरमधनं डिमांड आली की आम्हाला हा सिनेमा लावायचा आहे, कारण लोक येऊन गर्दी करतात आणि अतिशय प्रेमाने बघतायत, बोलतायत आणि सगळीकडे सोशल मीडियावर त्याची चर्चा चालू आहे. तर माझा कायमच मराठी प्रेक्षकांवर विश्वास होता, पहिल्यापासून होता. मी जो काही तरलेलो आहे, टिकलेलो आहे, तो त्यांच्या विश्वासामुळेच टिकलेलो आहे. त्यामुळे मला त्यांना कडकडून भेटण्यासाठी एक निमित्त हवं होतं. उत्तरनी मला ऍक्च्युली ते निमित्त दिलेलं आहे. आणि म्हणजे अगदी मोकळेपणाने आणि इमोशनल न होता सांगायचं तर ही थोडीशी माझ्यासाठी पण लिटमस टेस्ट होती की आपण जे काही लिहितोय, आता आपण दिग्दर्शनात उडी मारतोय, आपण वर्षभर सगळं काम बाकीचं सोडलंय, तर ते आजच्या प्रेक्षकांना रिलेटेबल वाटेल का त्यांना ते असं वाटेल की अरे हे थोडं आउटडेटेड आहे, हे जुनं आहे किंवा ह्याचं आता तेवढं राहिलं नाही. असं पण बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत लोकांना वाटतं की आधी चांगलं करत होतं, आता एवढं अजून काहीतरी नवीन करायला पाहिजे. तर माझी ती लिटमस टेस्ट सुद्धा आता चालू होती आणि त्यात मला खूप आश्वासक, खूप सकारात्मक प्रेक्षकांकडनं प्रतिसाद मिळालाय. आणि जो कायम माझा विचार असतो की आपण फ्युचरिस्टिक गोष्टी काय करणार आहोत कलेमध्ये, तर त्याला हे प्रेक्षकांच्या प्रेमानेच दिलेलं उत्तर आहे. त्यामुळे त्याची भयंकर चांगलं वाटतंय, म्हणजे ती पावती मिळते याचा खूप आनंद होतो. मराठी सिनेमा घेऊन ज्यावेळेला थिएटरमध्ये आपण उतरण्याचा प्रयत्न करतोय, तू म्हणलास आता लिटमस टेस्ट होती. धुरंधर आणि अवताराचं प्रेशर होतं का तुला? हो, अर्थात. नाही म्हणलं तर खोटं वाटेल. म्हणजे धुरंधर आणि अवतारचं प्रेशर असणारच. आणि काय झालं की धुरंधरचा जो सगळा नरेटिव्ह होता तो रणवीरच्या कॉन्ट्रोवर्सी नंतर अक्षय खन्नावर फिरला की त्यांनी कसं काम केलंय आणि त्याची एंट्री, मग त्याची ती गाणी ज्याला सीडिंग असं म्हणतात आपल्या इन्फ्लुएन्सिंगच्या भाषेमध्ये किंवा सोशल मीडियाच्या भाषेमध्ये, तर ते सीडिंग करत अक्षय खन्नावर सगळा नरेटिव्ह फिरला. आणि ॲज गुड ॲज असं झालं की फिल्म 5ला रिलीज झाली पण ऍक्च्युअल रिलीज ती 12ला झाली. म्हणजे ऍक्च्युअल ती जी सगळीकडे ब्लास्ट झाली ती फिल्म ती 12 तारखेला झाली, ज्या दिवशी आपला पण रिलीज होता. आणि इमिजिएटली 19ला अवतार रिलीज झाली होती. परंतु मी आता मागेही एका ठिकाणी असं म्हणलं की समोरची व्यक्ती कितीही मोठी असली, ती कितीही ताकदीनिशी आपल्यावर चालून आली, तरी सुद्धा आपण आपले रिसोर्सेस एकत्र करून आपलं नीतिधैर्य न खचवता
एकन दिवस लढलं पाहिजे हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे. त्यामुळे जर त्या माणसांनी एवढं मोठं तेव्हा करून ठेवलंय, जी गोष्ट आपल्या अस्तित्वाची होती, जीवन मरणाची होती, हा तर सिनेमा आहे. त्यामुळे आम्ही सोमवार सकाळपासून सगळा आळस झटकून, आळस नव्हताच पण सगळं जे काय होतं ते झटकून मी आणि अभिनय असे आम्ही दोघंही सगळीकडे परत फिरायला लागलो. आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलो, स्पर्धांना गेलो, सभा समारंभांमध्ये गेलो, क्लब्समध्ये गेलो, लोकांना सांगितलं की सिनेमा काय आहे आणि सिनेमा लोकांना आवडतोय. आणि आम्ही सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार जी पेरणी केली त्याची आम्हाला शुक्रवार, शनिवार, रविवार फळं मिळत गेली. ती दुसऱ्या विकेंडला चांगली मिळाली, तिसऱ्या विकेंडला आता ती खूप चांगली मिळतात आणि चौथ्या विकेंडलाही माझी खात्री आहे की ती अजून चांगली मिळतील. आणि ह्यातनं एक मेसेज जाणं खूप गरजेचं होतं, कारण मी एक पोस्ट पण केली होती, जी पोस्ट बऱ्यापैकी सगळीकडे व्हायरल झाली होती की यापुढे मराठी मार खाणार नाही. हा, तर ती मी ह्याच्यासाठी केली होती, कारण काय होतं ना, आपली एक मेंटॅलिटी अशी झाली आहे ना की आपल्याला शो मिळाला नाही की आपण लगेच रडायला लागतो, अरे आम्हाला शो नाही मिळाला. पण आपण शो मिळण्या एवढा चांगला सिनेमा करतो का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. आज जर तुम्ही थिएटरचं इकॉनॉमिक्स बघितलं, आणि मी हे डिस्ट्रीब्युशन, एक्झिबिशन यांच्या बाजूनी बोलतोय, आणि जे अत्यंत खरं आहे की त्यांच्याकडे एक इंग्लिश सिनेमा लागलाय आणि त्यांच्याकडे एक मराठी सिनेमा लागलाय. इंग्लिश सिनेमाला 400 रुपये तिकीट आहे, मराठी सिनेमाला 100 रुपये तिकीट आहे. इंग्लिश सिनेमाला 600 लोक येतात आणि मराठी सिनेमाला 50 लोक येतात. तर त्यांनी कुठला सिनेमा चालवावा? साधं गणित आहे ना, साधं गणित आहे. अशा वेळेला तुमच्याकडे येणारी 50 लोक 100 कशी करता येतील याचा विचार तुम्ही मराठी मेकर म्हणून करायला पाहिजे. तेव्हा तुम्ही विक्टिम कार्ड प्ले करून उपयोग नाही की आम्हाला प्राईम टाइम शो द्या, आम्हाला असं करा, आम्हाला तसं करा. जर त्यांचा व्यवसाय, त्यांचं गणित हे कपॅसिटी, ऑक्युपन्सी आणि शोजवर अवलंबून आहे, तर त्याच्यात तुम्ही भावनिकता आणून काहीच उपयोग नाहीये, 100% उपयोग नाहीये. तुम्हाला तेवढ्याच तोडीचा कंटेंट करायला लागेल. मला आज सांगायला अभिमान वाटतो की 5 ते 6 वर्षातनं एकदा येणारा बॉक्स ऑफिस मॉन्स्टर आहे. धुरंधर सारखी फिल्म आहे, त्याला बॉक्स ऑफिस मॉन्स्टर म्हणतात, आणि ती 5-6 वर्षातनं एक फिल्म येते. त्याच्या बरोबरीने आम्ही टिकलोय, आणि नुसते टिकलो नाही तर आम्ही तिसऱ्या आठवड्यात शो वाढवले आमचे, आणि थिएटर्सनी मागून वाढवले. याचा अर्थ अजूनही प्रेक्षक आहे. मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊ. मुंबईला गोरेगावचा हब मॉल जिथे आहे तिथे आपला आधी एक शो होता. त्या एक शोचा संध्याकाळी दुसरा शो वाढला, इमिजिएटली वाढला, आणि तो वाढल्यानंतर 3 तासात तो फुल झाला. ओके, मी आणि अभिनय भेटलो प्रेक्षकांना. तिकडे एक प्रेक्षक कुटुंब आलं होतं, ते आम्हाला भेटले आणि ते आम्हाला म्हणले की थँक्यू, फिल्म खूप आवडली आणि फिल्म आम्हाला बघायला मिळाली, बरं झालं. तर मी म्हणलं का? ते म्हणले नाही, आम्ही वाशीवरनं आलोय. तर मी म्हणलं तुम्ही वाशीवरनं गोरेगावला आलायत? तर ते म्हणले हो, आम्हाला फिल्म बघायचीच होती, कारण आम्ही फिल्मबद्दल एवढं चांगलं ऐकलं होतं आणि वेस्टर्न लाईनला कुठेही संध्याकाळचा शो नव्हता. तर तो मराठी प्रेक्षक हा वाशीवरनं गोरेगावला आला होता चांगल्या सिनेमासाठी. त्यामुळे तो जर एवढा ट्रॅव्हल करत असेल तर आपण त्यांना सकस आणि आशयघन आणि मनोरंजक सिनेमे देत राहिलंच पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. कारण काय होतं, एक नरेटिव्ह असा इंडस्ट्रीमधलीच लोक तयार करतात की मराठी सिनेमांची एवढी गरज नाही, मग मराठी सिनेमांना प्रेक्षक नाहीत, मराठीला प्रतिसाद नाही. त्यातलेच किती लोक थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघत नाहीत, तेच बोलणार. एक्झॅक्टली. सो थिएटरमध्ये जाऊन बघणारा प्रेक्षक आहे आणि तो बेसिकली पैसे देऊन तुमचं कौतुक करायला आलेला आहे. त्यामुळे मला हा सिनेमा माझ्यासाठी ह्याच्यासाठी महत्वाचा आहे की मी आणि प्रेक्षक याच्यामध्ये कोणीही नाहीये हे मला कळून चुकलंय. त्यामुळे जे प्रेक्षक सांगतील ते मी ऐकायला तयार आहे. आणि मी बऱ्याच पोस्ट वरती बघितलं तुझ्या की लोक कमेंट करतात की इथे शो नाही आहे, मग कुठे जाऊ? तू रिप्लाय करतोस की इथे शो आहे बघ. एक्झॅक्टली मॉडेल चांगलं वर्क नाही, तसंच करायला लागेल. कारण काय ना, आपण रडत बसलं ना रे तर लोकांना हेच हवंय. म्हणजे काय, आज कोणीतरी चिडून हे म्हणणं, अरे आम्हाला कसे शो देत नाहीत, ह्याला काय अर्थ आहे का? पण तुम्ही स्वतःला हा विचार, तुम्ही 2 सिनेमे शेजारी ठेवून बघा आणि तुम्ही म्हणा की ओके, नाही आम्ही आमचा सिनेमा ह्याच्या तोडीस तोड आहे, हे आपण छातीठोकपणे सांगू शकतो का? तर आपण नाही सांगू शकत. मग आपल्याला आधी तो बनवायला लागेल. आज 19 सप्टेंबरला जॉली LLB सारखी एवढी मोठी फिल्म आली, पण दशावतारने केला ना बिझनेस 12 तारखेनंतर. आरपारला त्याचं एक श्रेय मिळालं ना. याचा अर्थ ज्यांना चांगलं मायलेज आहे, कव्हरेज आहे, लोकांना आवड आहे, ते सिनेमे चालतायत आणि लोक ते बघतायत. कॉफी घ्यायचे? हो, चहा पण चालेल, कॉफी पण चालेल, काही चालेल. येस, कॉफी कोलॅब आपला शो आहे, क्या बात आहे. थँक्यू, कॉफी चहा थँक्यू. घेऊनच बोलतो. आता बोलताना एक महत्वाच्या मुद्द्याला तू हात घातलास की आशयघन चित्रपट बनवणं गरजेचं आहे. तू लेखक आहेस, म्हणजे दिग्दर्शक म्हणून आता पहिला चित्रपट, पण मुळात तू लेखक आहेस. आत्ताच्या सिनेमाच्या दृष्टीतनं फिल्म मेकर किंवा प्रोड्युसर सुद्धा असतील,
तर आम्हाला बिग बजेट फिल्म पाहिजे, आम्हाला ह्याच्यामध्ये एक आयटम सॉन्ग पाहिजे, VFX पाहिजे, गाणी चांगली पाहिजेत, या सगळ्यातनं लेखकाकडे थोडं दुर्लक्ष होते का? कथा, आशय या गोष्टीकडे तो पण एक कुठं इम्पॅक्ट होतो? नाही नाही नाही, असं दुर्लक्ष काही होत नाही. हे बघ, हे मीडियम आहे ना, हे लेखकाने तयार करायचंच मीडियम आहे. तुम्ही जोपर्यंत तुमची गोष्ट, आणि मी हे फक्त काय कंटेंट ओरिएंटेड फिल्म बद्दल म्हणत नाही, मी हार्डकोर एंटरटेनमेंट फिल्म बद्दल पण बोलतोय. जोपर्यंत त्याचा DNA जागेवर नसेल ना, की बाबा ही गोष्ट आहे, या गोष्टीमध्ये ही मजा आहे आणि ही लोकांना मोठ्या पडद्यावर बघायला आवडेल, याच्या बाबतीत जर लेखकच कन्व्हिन्स नसेल ना, तर तो दिग्दर्शकाला कन्व्हिन्स करूच शकत नाही. आणि दिग्दर्शक कन्व्हिन्स नसेल तर तो निर्मात्याला नाही करू शकत, निर्माता नसेल तर मग तो प्रेक्षकांनाही करू शकत नाही. ते तिथनंच सुरू होतं. सो बेसिकली तुम्ही स्वतःच्या आयडियाजबद्दल, स्वतःच्या गोष्टीबद्दल, प्रेक्षकांच्या अभिरुचीबद्दल कन्व्हिन्स्ड असलं पाहिजे की ओके, माझा प्रेक्षक हा आहे आणि तो हा सिनेमा बघणार आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल असा एक नरेटिव्ह उत्तरच्या बाबतीमध्ये 1-2 लोकांनी तयार करायचा प्रयत्न केला की अरे काय तुम्ही पुण्या मुंबईचेच सिनेमे करता. तर आता त्याच्यावर एकाने असं लिहिलं की का करायचे नाहीत का, पुण्या मुंबईत माणसं राहत नाहीत का, आणि पुण्या मुंबईमध्ये इतकी मोठी मराठी सिनेमाची सेंटर्स असताना पुण्या मुंबईच्या बदलणाऱ्या जगाबद्दल सिनेमा नाही करायचा का. म्हणजे आता असं होतंय की अख्ख्या महाराष्ट्रातनं लोक मायग्रेट होऊन पुण्यात येतात. म्हणजे समाज पुण्यात येतोय हे चालतंय, सिनेमा पुण्यात होतोय हे नाही चालत आहे. असं नाही होऊ शकत. एक. आणि दुसरं त्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की माझं इमोशन युनिव्हर्सल येणार आहे. माझ्या लोअर मिडल क्लासमध्ये राहणाऱ्या आई मुलाचीच माझी गोष्ट आहे. आज ते पुण्यात एका जुन्या बिल्डिंगमध्ये राहतात म्हणून ती पुण्याची गोष्ट आहे. ते जळगावला असू शकतात, ते अमरावतीला असू शकतात, ते कोल्हापूरला असू शकतात, पण दशावतारामध्ये प्रभावळकर होते ना, कोकणात होते. एक्झॅक्टली. तर मुद्दा असा आहे की मला ते जगच माहित नाही आहे ना, मला जळगावचं जग माहित नाही, मला पुण्याचं जग माहिती आहे, त्यामुळे मी पुण्याची गोष्ट सांगणार. आणि ती गोष्ट माझ्या आतनं आली असेल तर ती माझ्या भोवतालाबद्दलच असेल ना. सो मला असं वाटतं की अनअपोलोजेटिकली अर्बन सिनेमे पण व्हायला पाहिजेत मराठीमध्ये. हे फार महत्वाचं आहे. अदरवाईज लोक कायम ना हा गावचा सिनेमा, हा शहरी सिनेमा, हा अभिजन सिनेमा, हा बहुजन सिनेमा असं म्हणून लोक त्याला वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये टाकून देतील आणि त्यातनं चांगला सिनेमा बाजूला राहील आणि फक्त कप्पे राहतील. तर आपण, मला असं वाटतं त्या कप्प्यातनं आपण, हाय टाइम आहे की आपण त्या कप्प्यातनं बाहेर आलं पाहिजे. आणि शहर त्याचं आदर्श उदाहरण आहे की हा, नाही. पुण्यातली माणसं आहेत, बाहेरची आहेत. एक्झॅक्टली. आता तू out of गंमत state बघ पण आहेत. की आपला हिंजवडीला शो आहे, खराडीला शो आहे, मुंबईत आपला काय बाबा मलाडला शो आहे, बोरिवलीला शो आहे. अनेक जण आम्हाला येऊन असं भेटतात आणि ते म्हणतात की बॉस वी आर साऊथ इंडियन्स बट वी आर वॉचिंग द फिल्म, इट्स लवली. काही जण येऊन भेटतात, ते म्हणतात की आम्ही ना नालासोपाऱ्यावरनं आलो, आम्ही ऍक्च्युली हे आहोत, गुजराती आहोत, पण आम्हाला मराठी फिल्म बघायची. आता त्यांना काही कोणी विचारलेलं नाहीये, त्यांना कोणी काही असं आमंत्रण दिलेलं नाहीये, ते प्रेमापोटी बघतात ना, तेव्हा ते हे म्हणत नाही आम्ही कशाला बघू मराठी सिनेमा. तर मग आपण मराठी असून सुद्धा हा वाद आणि हा भेदभाव का करतोय? एक्झॅक्टली. काहीच गरज नाही. आणि मुद्दा असा आहे की जसं ग्रामीण आलं पाहिजे तसं शहरी पण आलं पाहिजे, निमशहरी पण आलं पाहिजे, तशी स्थलांतराची गोष्ट पण आली पाहिजे, ऐतिहासिक पण आलं पाहिजे, प्रेम कहाणी पण आली पाहिजे. या सगळ्यांच्या मिक्सनीच चांगले सिनेमे तयार होणार आहेत. बरोबर. कारण एका टाईपचा सिनेमा चालला की मग सगळे त्या टाईपचे सिनेमे यायला लागतात, जे हिंदीमध्ये पण होतं, मराठीतही होतं. सो त्यातनं वाचायची खूप मोठी गरज आहे. आता या सिनेमानंतर थोडं मी तुझ्या पाठीमागच्या गोष्टी जाणून घेणार आहे. हो. लेखनाकडे तू कसा वळालास? लेखनाकडे वळायचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की ती एकमेव अशी गोष्ट आहे जी आपल्याला एक्सप्रेस करता येते. म्हणजे आपल्याला जे मनातलं म्हणायचं ते आपण बेधडकपणे काय करू शकतो त्याचं, तर आपण ते लिखाणात उतरवू शकतो. याची जाणीव झाल्यानंतर असं वाटलं की हे करत राहावं. तू कॉम्प्युटर सायन्स केलं? हो, कॉम्प्युटर सायन्स, जर्नलिझम केलं. हो हो. आणि आता दिग्दर्शक म्हणून आहेस. हो हो. त्याला मराठीत एक ना धड भाराभर चिंध्या पण म्हणतात, पण ठीक आहे. म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये जॅक ऑफ ऑल ट्रेड्स असंही म्हणतात, असं आपण एक त्याला गोंडस नाव देऊया. पण नाही, मला एक यातला महत्वाचा मुद्दा आहे की मला आयुष्यात ज्या ज्या टप्प्यावर ज्या ज्या गोष्टींनी फॅसिनेट केलं त्या मी करून बघितल्या. आणि दुसरं, मी ते केलं ह्याचं मी कधी फार बर्डन घेतलं नाही. म्हणजे आता मी दिग्दर्शक आहे तर मग मी कुठेतरी फिरताना दिग्दर्शक म्हणूनच फिरलं पाहिजे हे मला कधीच आत्ताही वाटलं नाही, पुढेही वाटणार नाही. सो त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही एखादी भूमिका घ्यावी, त्याचं काम करावं आणि त्यातनं शांतपणे बाजूला व्हावं. त्या भूमिकेचा अवडंबर घेऊन स्वतःवर आयुष्यभर वावरू नये, कारण ते फार डेंजरस काम आहे ते. म्हणजे तुम्ही स्वतःला खूप जास्त सिरियसली घ्यायला लागतं, लोक नाही घेत. असं जरा तो मुद्दा होतो. आता बऱ्याच लोकांना यामध्ये करिअर करायचं आहे, त्यांच्यासमोर प्रश्न आहेत की आता आपण टिकू शकू का नाही. तर मला असं वाटतं की आता चित्रपटसृष्टीमध्ये काम करून लोक सर्व्हाइव्ह करू शकतात का, हा प्रश्न आता कसा बघू शकतो आपण? नाही, आहेत ना, 100% करू शकतो. एवढी लोक करतायत ना. आणि सर्व्हाइव्ह कायम करत राहणार लोक. म्हणजे स्पर्धा आता अशा पद्धतीनं वाढली आहे
की ऑडिशनची समजा एखादी पोस्ट आली की त्या ठिकाणी गेली तर रांग इतकी मोठी असते की 4-5 रोल असतात, पण तिथं 500-600 लोक उभे असतात. त्यातनं निवड होणे, मग मानधनाचे गोंधळ, हे सगळं करून हे सर्वाईव्ह होणे, हे सगळं हे तुझं आकलन काय या सगळ्या गोष्टीबद्दल? नाही, मला असं वाटतं स्पर्धा कधी नव्हती, स्पर्धा आधी होती. आधी होती. आणि आधी स्पर्धा जास्त टफ का होती हेही सांगतो. कारण आधी स्पर्धेला गेटकीपर्स होते. म्हणजे काही स्टुडिओज, काही लोक, काही माणसं यांच्या हातात सत्ता होती, बरोबर, माध्यमं त्यांच्या हातात होती. त्यामुळे त्यांना जो हिरो वाटेल तोच हिरो होऊ शकायचा, त्यांना जी व्यक्ती महत्वाची वाटेल तीच महत्वाची होऊ शकायची. आत्ता सगळ्यात महत्वाची गोष्ट कलाक्षेत्राबाबतीत झाली ती म्हणजे त्याचं विकेंद्रीकरण झालंय. म्हणजे त्याचं आपण ज्याला म्हणतो ना डेमोक्रेसी त्याच्यामध्ये आलेली आहे, त्याच्यामधली ही संपलेली आहे एक प्रकारची. कुठल्याही गावात सिनेमा बनवू लागला. एक्झॅक्टली ते संपलंय. त्यामुळे आज एक मुलगा असं म्हणला की नको मला मोठा स्टुडिओ, माझ्या गावातली 4 पोरं मी घेतो, माझ्याकडे उत्तम कॉन्सेप्ट आहे, मी 50 लाखामध्ये माझा घरी सिनेमा बनवतो, तर तो सहज बनवू शकतो आज. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं आज ज्या पद्धतीचे इक्विपमेंट्स आले, टेक्नॉलॉजी आली, गावागावात पोरं आपण ड्रोन उडवताना बघतो, वेगवेगळे गिम्बल्स घेऊन रील्स करताना बघतो. कधी कधी ती रील्स बघून मला असं हे सिनेमापेक्षा भारी आहे, म्हणजे एवढं त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे. सो आपलं टॅलेंट फक्त सिनेमातच दिसलं पाहिजे याला पण आता वेगवेगळे फाटे फुटतात, आणि जे खूप चांगलं आहे. कारण काय आहे, काही लोक छोट्या पल्ल्याचं काम करू शकतात, काही मध्यम करू शकतात, काही मोठं करू शकतात. आता व्हर्टिकल्स यायला लागलेत, सो लोक व्हर्टिकल्स करतायत. तर प्रत्येकाला आपापला एक मोजो त्याच्यामध्ये सापडेल, हा एक महत्वाचा मुद्दा. आणि जेवढी स्पर्धा वाढली तेवढे अव्हेन्यूज पण वाढलेत ना. म्हणजे असं नाही आता की 4च नाटकं होत आहेत आणि 5,000 मुलं आहेत. आता पेपर उघडला तर 40 नाटकं चालू आहेत. सो प्रत्येक जण त्याचा काही ना काहीतरी फोर्टे बनवेल, जमवेल आणि त्यातनं मार्ग काढेल. स्पर्धा जेवढी तीव्र असेल ना तेवढी तुम्हाला कलावंताची ग्रोथ अधिक तुम्हाला मिळेल, एक. आणि दुसरं काय, तो संघर्ष खडतर असल्याशिवाय लोक उजळून पण नाही निघत. तो सोपा असेल तर काय मजा आहे. तर तो खडतर जेवढा होईल ना तेवढा तुम्हाला त्यातनं एखादा हिरा जो बाहेर येईल ना तो मग पूर्ण अनेक पुढची वर्ष टिकेल त्यातनं. तुझा असा कोणता किस्सा आहे का की तू म्हणजे तुझ्या सुरुवातीच्या काळात एकदम स्ट्रगल झालेला किंवा तुला डिप्रेशन आलं की आपण सर्व होईल का नाही होईल, तो काय अनुभव होता? आमच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात गंमत गोष्ट अशी आहे, लोकांना ऐकून खूप आश्चर्य वाटेल की आमच्या क्षेत्राची गंमत ही की एक दिवस तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला सगळं येते, दिवस सुरुवातीतनं होते, आणि संध्याकाळपर्यंत तुम्हाला वाटतं तुम्हाला काहीच येत नाहीये. एवढे टोकाचे अनुभव एकाच दिवसात देण्याचं सामर्थ्य आमच्या कलाक्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे त्या कुठल्याही पेंड्युलम मध्ये स्वतःला न हलवता शांत राहणं, स्थिर राहणं आणि आपलं काम करत राहणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. अदरवाईज काय होतं, तुम्ही लोकांच्या मतांना खरं मानायला लागला. आता उद्या तुम्ही पिक्चर केला आणि खाली कोणीतरी म्हणलं हा पिक्चर ऍक्च्युअली ऑस्कर मिळाला पाहिजे, आणि तुम्ही त्याला खरं मानायला लागलात की त्याची भावना बरोबर आहे, पण आपल्याला माहिती ना आपण काय केलंय. सो माझं म्हणणं की प्रेम एका जागी आहे पण वस्तुस्थिती दुसऱ्या जागी आपण स्वतःच्या मनात ती ठेवली पाहिजे, एक महत्वाचा मुद्दा. आणि दुसरा असा की काम करताना कायम स्वतःचा बॅलन्स राखणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर स्वतःशी प्रामाणिक असाल ना तर ह्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या बाजूचं धुकं येते, म्हणजे त्याच्यावर तुमची वाट तुम्ही तुमची काढू शकता. तुमचा कॉन्शियस, तुमचा विवेक, तुमची क्लॅरिटी, तुमचा बॅलन्स हे तुमच्याकडे असणं या क्षेत्रात फार गरजेचं आहे. कारण ते जर नसेल तर मग तुम्हाला सगळ्याच गोष्टी खऱ्या वाटायला लागतील. आणि हे जे फील्ड आहे हे परसेप्शनचं फील्ड आहे. म्हणजे काय, आज जर आपण भेटलोय आणि तुम्ही मला असं म्हणालात की तुझ्यासारखा रायटर नाही रे, आणि मी ते खरं मानलं, आणि उद्या तुम्ही मला म्हणलात नाही तू चांगला होता पण तो दुसरा पण अजून चांगला आहे, मी तेही खरं मानलं, तर काय होतं, मी तुमच्याप्रमाणे आता हे करायला लागले, मूव्ह करायला लागले. त्याची काय आवश्यकता, हे तुमचं मत आहे. असं अनेक लोकांचं मत असतं, ते हात जोडायचे, थँक्यू म्हणायचं आणि पुढे जायचं. ताली नावाची वेब सिरीज मध्ये हो हो तृतीयपंथी या विषयावरती आणि सुष्मिता सेन त्याच्यामध्ये होती, तर त्याचा एकंदरीत अनुभव कसा होता? कारण की त्या विषयाचे भयानक कौतुक झालं. हो हो. आणि फारसं त्याच्याबद्दल बोललं गेलं नाही. नाही, ते बोललं गेलं नाही ह्याचं कारण ते एका अगदी ऑनेस्टली सांगायचं तर हिंदीमध्ये PR हा खूप मोठा मुद्दा आहे, प्रचंड मोठा मुद्दा आहे. म्हणजे एवढंसं काही झालं तरी लोक त्याचं एवढं करून PR मध्ये वाजवतात. मला त्याची कल्पना नव्हती तेव्हा. म्हणजे रवी पण असेल आणि मी पण असेल, आम्ही दोघे, रवीने डिरेक्ट केली होती आणि मी लिहिली होती. तर तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की लोकांना हे खूप आवडले, त्याला व्ह्यूइंग पण खूप झालंय, त्याचे नंबर्स पण खूप मोठे आलेत. पण तथाकथित हिंदी आणि इंग्लिश मीडियाने त्याची जी तेव्हा दखल घ्यायला पाहिजे होती ती त्यांनी घेतली नाही. आणि दॅट इज बिकॉज ती अशा लोकांनी केली नव्हती जे त्यांच्या जवळचे होते. ओके. म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी तसे आउटसाइडर होतो. म्हणजे हेच माझं आणि रवीचं नाव काढून तुम्ही हिंदीतल्या नामवंत काही लेखक दिग्दर्शकांचं नाव टाकलं असतं तर कदाचित त्याला सगळ्यांनी रेट केलं असतं, रिव्ह्यू दिले असते, त्याचे इंटरव्ह्यू झाले असते, राऊंड टेबलला आम्ही गेलो असतो, हे सगळं झालं असतं. पण ते झाले नाही. याचं एक लर्निंग आम्हाला असं आलं की यू हॅव टू हॅव अ स्ट्रॉंग PR गेम. म्हणजे मुंबईमध्ये असं आहे की
वेगवेगळ्या इंग्लिश वृत्तपत्रांमध्ये तुमची कुठल्या कुठल्या बातम्या येणार वर्षामध्ये याचं एक लाईनअप ठरलेला असतो बऱ्याच ऍक्टर्सचा डिरेक्टर्सचा, त्यानुसारच ते मूव्ह होतं. आणि मग तुम्हाला पेपर उघडल्यानंतर काही आर्टिकल दिसतात की मुंबईत मी पहिला वडापाव वगैरे कधी खाल्ला, तर मला असं आलं हे काय आर्टिकलचा विषय आहे का, पण ती लोक PR मारायचा म्हणून ते करत राहतात. पण त्याचा धोका असा पण आहे, ती ना चटक आहे. तालीच्या बाबतीत मला ही लक्षात आलेली गोष्ट अशी की ती चटक अशी आहे की तुम्ही जर आज पैसे देऊन ते सगळं केलं तर तुम्हाला दर महिन्याला ते हवं असणार की आता मी काहीतरी आता काढतो आणि मग त्यातनं अजून स्वतःचा PR करतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे विषय पाहिजे PR करण्यासाठी. जर माझ्याकडे विषयच नसेल तर मी फक्त PR कशाचा करू? जे आता खूप लोकांचा प्रॉब्लेम झालेला आहे हिंदी इंग्लिशमध्ये की त्यांच्याकडे करायला काही नाहीये पण PR चालू आहे आणि ते लगेच कळतं की अरे काम तर नाहीये पण PR चालूच आहे. त्यामुळे तालीच्या निमित्ताने ही गोष्ट एक अतिशय महत्वाची कळली की म्हणजे PRचा उपयोग तेवढाच आहे जेवढा तुमचा विषय आहे. एक दुसरं महत्वाची अशी गोष्ट की सुष्मिता सेन सारख्या एवढ्या मोठ्या अभिनेत्री बरोबर काम करायची संधी मिळाली आणि नुसती संधी नाही मिळाली, बघता आलं की काय पद्धतीचं डेडिकेशन एक ऍक्टर आणू शकतो, काय पद्धतीचं काम करू शकतो. पूर्ण 102-103 ताप असताना तिने अख्खी रात्र पावसात भिजत तो सिक्वेन्स केला. तेव्हा तिला प्रचंड ताप होता आणि ती रवी सरांना म्हणाली होती की मला ताप आहे पण हा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे आणि मी तो नेटाने पार पाडणार. सो तिच्या करिअरमधलं अतिशय महत्वाचं ते काम आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे तुम्हाला ऐकून फार मजा वाटेल की जी गोष्ट सुरू झाली होती मराठी सिनेमा म्हणून, जी नंतर हिंदी सिनेमा म्हणून आम्ही कन्वर्ट केला. अनेक हिंदीतले पुरुष ऍक्टर त्याला नाही म्हणाले करायला आणि मग आम्ही सुष्मिताकडे ते स्क्रिप्ट घेऊन गेलो. ती का म्हणाली माहिती का तयार, म्हणजे ते उत्तरमध्ये पण तो धागा आहे. हे नाव आलं कुठून? म्हणजे नाही, नाव ह्याच्यासाठी आलं की कारण की सुष्मिता सेन ही दिसण्यासाठी प्रसिद्ध. एक्झॅक्टली. नाही, त्याच्यामध्ये असा मुद्दा आला की सुष्मिता सेन ही व्यक्ती आहे ना, ही फक्त दिसायला सुंदर नाहीये तर ती व्यक्ती म्हणून सुंदर आहे. म्हणजे तिचं सौंदर्य स्थळ हे आहे की ऍज अ पर्सनॅलिटी शी इज व्हेरी कमांडिंग. ती जर एखाद्या रूम मध्ये आली तर ती असं काहीतरी बोलेल, इतकं काहीतरी छान समोरच्याला ट्रीट करेल की तिच्या ग्रेसने अख्खी रूम भरून जाते, अशी तिची पर्सनॅलिटी आहे. सो आमचं असं होतं की एक व्हॉइस असणारी व्यक्ती त्या रोलला असणं गरजेचं होतं. आणि दुसरी म्हणजे ती स्वतः सिंगल मदर आहे. म्हणजे तिच्या मुलांबरोबर तिचा बॉन्ड अतिशय स्ट्रॉंग आहे जो गौरीचा पण होता. आणि मग ती असं म्हणली मी या पद्धतीचं चॅलेंज कधी घेतलेलंच नाहीये, सो मला हे चॅलेंज घेऊन बघायला आवडेल. आणि तिने एका पायावरती तयार झाली हा रोल करायला. आणि दुसरं मला असं वाटलं की कुठेतरी बरीच जण आम्हाला असं म्हणाली की तुम्ही ट्रान्सजेंडर ऍक्टरलाच कास्ट का नाही केलं, पण त्यावर आमचा युक्तिवाद असा होता की आज सुष्मिताने तो रोल केला म्हणून एवढ्या ठिकाणी लोकांनी ती पाहिली आणि ती पाहून लोकांनी त्याला अप्रिशिएट केलं. लोकांना, मला अमेरिकेमधनं एका हेल्थ वर्करचा मेसेज आला जी भारतीय वंशाची आहे की आम्ही हे पाहिलं, आम्ही इकडच्या ट्रान्सजेंडर कम्युनिटीला पण ते दाखवलं आणि त्यांचा जो सगळा स्ट्रगल आहे तो आम्हाला इथेही खूप रिलेट झाला. सो अशी गोष्ट काय होतं, ऍक्टर हा तुमचा विषय पोहोचवण्याचं एक मोठं व्हेइकल आहे आणि ते व्हेइकल जर तुम्हाला हुशारीने वापरता आलं ना तर ते ऍक्टर पण त्याला ओन करतो. त्यामुळे सुष्मिता मॅमच्या बाबतीत खूपच अमेझिंग एक्सपिरियन्स होता, खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. हा विषय सुचला कुठून? म्हणजे नाही, हा विषय अफिफा नडियादवाला म्हणून निर्माते आहेत, त्यांच्याकडे त्यांनी गौरीच्या आयुष्यावर त्यांना गोष्ट करायची होती, गौरी त्यांच्या ओळखीची होती आणि मग त्या मला अप्रोच झाल्या होत्या. सो तेव्हापासून 2019 पासून करायचं होतं, ते 23 ला झालं. पंचवार्षिक योजना आहेत माझ्या सगळ्या. आता एक तू म्हटलास की रवी जाधव आणि तू लेखन केलेलं एक PR कडून एक आउटसाइडर सारखं बघितलं गेलं. ओके, हा जो काय कॉन्फ्लिक्ट आहे, म्हणजे गिरीश कुलकर्णी आले होते त्यावेळेला पण आमचं या विषयावर बोलणं झालं होतं, तर या गोष्टी आहेत. म्हणजे रवी जाधव सारखं नावाला सुद्धा जर असा प्रतिसाद मिळत असेल तर मग हा मोठा प्रश्न आहे. नाही, मला नाही वाटत हा मोठा प्रश्न आहे. हा बेसिकली तुमचा चॉईस आहे. ओके, रवी सर आणि मी, आमच्या दोघांचे हा चॉईस होता की आपण आपला वेगळा PR करण्यासाठी किंवा आपण आपलं वेगळं नाव करण्यासाठी आपण नको काही करायला. हा म्हणजे तुम्ही केलाच नाही, आम्हाला जायची गरज वाटली नाही वाटली. कारण का सांगू का, जर काम चांगलं झालंय तर ते लोकांपर्यंत पोहोचेल ना रे, कशासाठी हे सगळं करायचं नंतर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या कामाचा इम्पॅक्ट महत्वाचा आहे ना. LICनी नंतर एक ऍड केली गौरीला घेऊन, सो शी वॉज द फर्स्ट ट्रान्सजेंडर पर्सन टू फीचर इन LIC ऍड. आता ही पावतीच आहे ना. जेव्हा ती ऍड दिसली तेव्हा आम्हाला झालं सार्थक झालं आपण जे काही काम केलं त्याचं. काय मुद्दा होतो की तुम्हाला स्वतःबद्दल कौतुक ऐकायची एवढी सवय लागायला लागते ना जी अत्यंत टॉक्सिक आहे. आणि मग ते कौतुक तुम्ही ओढवून घेता, मग ह्याला पैसे दे माझं कौतुक कर, त्याला पैसे दे माझं कौतुक कर. ते ऑर्गॅनिकली जेवढं होतं तेवढं ते होऊ द्यावं. जिथे जिथे तुम्हाला
महत्त्वाच्या लोकांना हे सांगायचं आहे की तुम्ही हे काम केलंय, तिथे तुम्ही PR कडनं ते डेफिनेटली सांगा, पण त्याच्या पलीकडे त्याची आवश्यकता नाही आहे. हिंदीमध्ये ते खूप जास्त आहे, खूपच जास्त आहे, आणि त्यापासून वाचणं खूप गरजेचं आहे. मला तुझ्याबद्दलच विचारायचं आहे की तुला इतके नॉमिनेशन्स आहेत, इतके अवॉर्ड्स मिळालेत, आणि तू स्वतःही त्याचा कुठं फारसा प्रचार प्रसिद्धी फेसबुकवरती पण फारसं टाकलेलं नाही, तर ते पण मला विचारायचं. नाही, माझं ऍक्च्युली उलट आहे. मी काय करतो, मला हे लक्षात आलं की तुमचं काम किंवा तुमचा एफर्ट हा सगळ्यात आधी तुम्ही सेलिब्रेट करायला लागतो. तो जर तुम्ही नाही केला ना तर कोणीच नाही करत. त्यामुळे स्वतःला शाबासकी देत राहणं गरजेचं आहे. बरोबर. वेळोवेळी प्रयत्नासाठी दिली तरी चालेल, चांगल्या कामासाठी दिली तरी चालेल, अचिव्हमेंटसाठी दिली तरी चालेल, पण आपल्याकडे एक उलटा प्रकार काय तयार होतो, म्हणून मराठीतली अनेक जण हिंदीमध्ये काम करताना त्यांच्यात तो न्यूनगंड येतो. पण जिथे जिथे गरज आहे तिथे तुम्ही छातीठोकपणे सांगायलाच पाहिजे, यू हॅव टू क्लेम व्हॉट यू हॅव क्रिएटेड, की हो हे मी केलेलं आहे, याला मला असं असं मिळालेलं आहे, याचं असं असं आत्ता झालेलं आहे. कारण काय ना, जोपर्यंत तुम्ही ते वाजवून सांगत नाही तोपर्यंत त्याचं लोकांना कळत नाही. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, याच्यानं तुम्हाला किस्सा म्हणजे याचं महत्त्व कळेल. सो मी सिंघम अगेन फिल्म लिहिली, मी त्याचा स्टोरी रायटर होतो आणि वन ऑफ द स्क्रीन प्ले रायटर होतो. आम्ही 4-5 जणांनी मिळून तो सिनेमा लिहिला. त्याच्यानंतर आमचा एक मित्रच आहे आणि माझा खूप चांगला मित्र आहे, तो मिलाप म्हणून आहे. मिलाप त्याच्यामध्ये ॲड झाला. तो ॲडिशनल डायलॉग्स त्यांनी केले होते. सो ॲडिशनल डायलॉग्स म्हणजे काय, शंतनूने डायलॉग्स लिहिले होते आणि मिलापनी ॲडिशनल डायलॉग्स जे होते ते लिहिले. आम्ही कोणीही सिनेमा रिलीज झाल्यानंतर पॉडकास्ट वगैरे करायच्या आत मिलापचे 2 पॉडकास्ट झाले. आणि त्याच्यात त्या पॉडकास्टवाल्यांनी असं ट्रीट केलं की त्यांनी फिल्म लिहिली. ओके, आता गंमत बघ. हे मी कुठेच सांगितलं नाही. त्याच्यानंतर मी एका खूप मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये गेलो होतो एका मीटिंगसाठी. मी त्या मीटिंगला बसलो आणि त्यांनी मला विचारलं, व्हॉट हॅव यू रिटन? सो आय सेड आय रोट सिंघम अगेन. ते म्हणले नाही, ती तर मिलापनी लिहिली. तेव्हा मला हे लक्षात आलं की हे परसेप्शन आहे आणि यांनी माझ्या आधी ट्रॅव्हल केलंय आणि ते इथपर्यंत पोहोचले. आता त्याच्यात मिलापची काही चूक आहे का नाही, तो माझा मित्रच आहे, पण मग मी हे सांगायला कमी पडलो का की मी गोष्ट लिहिली होती. तर त्या गोष्टीची जाणीव मला डेफिनेटली अशा काही मोमेंट्सना झाली आणि असं वाटलं की जिथे आपण जे काम केलंय ते आपण त्यावेळी क्लेम केलं पाहिजे. आणि ह्या बाबतीत आम्ही सगळे रायटर्स जे आहोत हिंदीतले, माझे खूप चांगले मित्र आहेत, ते सगळे आम्ही एकमेकांशी अत्यंत मोकळेपणाने बोलतो की कुठे फीचर करता येईल, कुठे हे काम वाजवता येईल, कुठे जाता येईल, कुठल्या फेस्टिवलला टाकता येईल. सो ही चांगली कम्युनिटी पण आमची बिल्डअप झाली आणि ते करायलाच लागतं. म्हणजे आता लेखक हा कायमच ना नावापासून मागे राहते, त्याचं कारण हेच मला वाटतं. म्हणजे गाणी बघ ना, गाणी वाजलीत, गायक हिट होतो, त्याच्यानंतर संगीतकार हिट होतो, पण ज्यानं त्या ओळी लिहिल्यात तो कुठं आहे? नाही, म्हणजे मला हाही किस्सा सांगायला आवडेल की रोहित सरांचं पण मोठेपण आहे की रोहित सरांनी मला बोलवून सांगितलं होतं की स्टोरीचं क्रेडिट तुला एकट्याला मिळणार आहे. आणि ते इतके मोठे आहेत की ते मला म्हणू शकले असते की नाही आपण ते सगळं म्हणजे सगळ्या लोकांचं क्रेडिट आहे किंवा सगळी लोक हे करतील. ते म्हणले, गोष्ट तू सांगितली होतीस आम्हाला, क्रेडिट तुला एकट्याला मिळणार. हे करायला खूप मोठं हार्ट लागतं, प्रचंड मोठी जिगर लागते. आणि त्यामुळे मी आयुष्यात त्यांचा प्रचंड ऋणी राहीन. कारण मी खूप लोकांना पाहिलंय की जेव्हा क्रेडिटची गोष्ट येते ना, लोक म्हणजे अशी लचके तोडतात लोक. पण म्हणजे म्हणून रोहित शेट्टी सर आहेत, याचं कारण हे की त्यांच्यात ती जी ग्रेस आहे ना, की ज्यांनी काम केलंय त्याला त्याचं बरोबर क्रेडिट देणं, याच्यासाठी खूप मोठं मन लागतं. सिंघमवरती यायचंच होतं की हा मराठी सिनेमा आणि प्रोसेस करताना आणि हिंदी करताना आणि सिंघम अगेनचा कॅनव्हास तर फार मोठा होता. इतके स्टार्स, इतकी सगळी गोष्टी आणि ते सगळे युनिव्हर्स, हे सगळं लिहिताना काय काय झाली मजा? म्हणजे नाही, हे सगळं लिहिण्याचा एक्सपिरियन्स फार गंमतशीर होता. मराठीमध्ये काम करताना तुमची सुरुवात होते की तुम्ही कवी असता, मग तुम्हाला कल्पना सुचते, मग तुम्ही लेखक होता, मग तुम्ही दिग्दर्शक असता तेव्हा तुम्ही एक टेक्निशियन होता, मग पोस्टमध्ये तुम्ही एडिटर पण होता, मग VFX वर पण तुम्ही काम करायला लागता, मग त्यानंतर तुम्ही PR आर्टिकल्स पण लिहिता. म्हणजे तुम्हाला सगळं करायला लागतं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं हे पण करू, जाहिरातीची टॅगलाईन पण, सगळं म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही, असं सगळं मराठीमध्ये कारभार आहे. हिंदीमध्ये एक्झॅक्ट उलट आहे. काही ठिकाणी हिंदीमध्ये दे गिव्ह यू द लक्झरी टू जस्ट सिट अँड थिंक. म्हणजे तुम्ही फक्त बसा आणि विचार करा, तुम्ही ॲक्च्युअल लिहू पण नका. तुमची कल्पना हेच तुम्ही दिलेलं आम्हाला मेन मुद्दा आहे. सो जेव्हा तुम्हाला हे लक्षात येतं की तुम्हाला रायटर्स रूममध्ये तुम्ही बसताय आणि यू जस्ट हॅव टू गिव्ह आयडियाज, आणि मग त्या आयडियाज तुम्हाला उतरवायच्या, त्याच्यात एक आयडियावर काम करायचे, अजून 4 लोक चांगल्या सिनर्जीनी काम करणार आहेत, हे सगळं जेव्हा तुम्हाला लक्षात येतं ना, तेव्हा असं होतं की ही मस्त प्रोसेस आहे एक.
आणि दुसरं त्यात अजून एक गोष्ट शिकायला अशी मिळाली की बाकीचे रायटर्स खूप ओपन होते सगळे, म्हणजे कोणी कोणावर कुरघोडी करणारं नव्हतं. माझ्या बरोबर जे होते त्यात एकाने असूर लिहिली होती, एकाने कालापानी लिहिली होती, अनुषा भाडीपाची को फाउंडर आहे ती होती त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर अभिजित खुमण म्हणून आहे ज्याने असूर लिहिली होती किंवा सिरियस मॅन लिहिली होती. तर अशी वेगवेगळी लोक, शंतनू ज्यांनी सॅम बहादूर लिहिली होती, तर अशी सगळी वेगवेगळी लोक त्याच्यामध्ये जॉईन झाली होती. सो त्यामुळे युनुस सर म्हणून आमचे जे त्यांनी रोहित सरांच्या सगळ्या फिल्म्स आधी लिहिल्या, सिम्बा, सूर्यवंशी, सिंघम सगळ्या, तर ती एक सिनर्जी आमची खूप चांगली झाली. आणि त्या प्रत्येकाचा एक फ्लेवर होता जो मला त्यांच्याकडनं शिकायला मिळाला की ह्याचं ना स्ट्रक्चर खूप चांगलं आहे, यांचा मासचा अभ्यास खूप चांगला आहे, यांचं फिमेल कॅरेक्टरचं ओरिएंटेशन खूप चांगलं आहे. सो ते एक आपण म्हणतो ना की तासाला बसल्यासारखं तो तिकडे फील होता. आणि दुसरं रोहित सरांकडचं वातावरण फारच फारच चांगलं आहे, म्हणजे कुठल्याही रायटरसाठी ते स्वप्न आहे. अगदी एका वाक्यात सांगायचं तर की तुम्हाला अतिशय उत्तम ट्रीटमेंट, उत्तम रिस्पेक्ट, उत्तम पैसे, हे सगळं ते खूप मनापासून करतात आणि ते त्यांच्या माणसांची घरच्यासारखी काळजी घेतात. त्यामुळे कमाल आहे म्हणजे ते त्यांचं एक मराठीशी एक खूप चांगलं नातं आहे, प्रश्नच नाही, हे त्याच्या फिल्म मधनं पण दिसून येतं. प्रश्नच नाही. गीत लेखक म्हणून तुझं नाव जोरातच आहे. मला एका फार महत्वाच्या गाण्याकडे यायचं आहे की मन धागा धागा. हो, हे गाणं म्हणजे आता इंस्टाग्रामने घेतल्यासारखं झालेलं आहे की आता कुठल्याही कपलचे फोटो पडले की त्याला मन धागा धागा हे गाणं ते वाजतंयच त्याला, आणि आजही वाजते ते इतके दिवस होऊन. तर या मागची गोष्ट काय आणि हे लिहिताना काय झालं होतं? सध्या ते ह्याच्या 1-2 रील्सवर पण मी पाहिलं, आमच्या नामकरण सोहळ्याचे सध्या रील्स येतात ना, तिथे सध्या पर्जन्य, स्नेत्वीज, प्रेग्नेंच वगैरे ही जी सध्या नावं चालली आहेत, बापरे. पण ते आम्हाला म्हणजे एवढं वाटलं नव्हतं. नाही नाही नाही, एवढं असं काहीच अपेक्षा नसते. अरे म्हणजे असं असतं की गाणं चांगलं आपल्याला ऐकायला छान वाटते. सी काय ना, मजा तीच आहे की ऑडियन्स जो आहे ना तो त्या प्रत्येक गोष्टीला त्यांच्या पद्धतीने रिलेट करून आपल्या आयुष्यात सामावून घेतो. मग आता माझ्या राजाला माझ्या शिवबारा पण आहे की आता परवाच कोणीतरी मला पाठवलं की रायगडावर बसलेला आणि फ्लूटवर वाजवतोय. तर आता हे दिस इज काय म्हणतात त्याला, ह्याच्यासारखं तुम्हाला अजून सुख काय आहे म्हणजे. त्यामुळे लोक गाणं त्यांचं करून टाकतात तेव्हा मला खूप भारी वाटतं. आणि वेगवेगळे जॉनर आहेत रे. हो, डीजे पण आहे. हो हो हो, जसं डॉल्बी वाजतच नाही कुठे की जिथं आवाज हो, होतच नाही. आता ते राघू पिंजरात आला पण चालू आहे सगळीकडे, ते पण मी लिहिलंय. काय गाण्यांचं झालं की आयरे तुफान आता चालू आहे, छावाचं मी लिहिलेलं, ते पण जोरदार चालू आहे सगळीकडे. पण मग ही जी अशी गाणी इंस्टाग्रामवरती फेमस होतात किंवा सोशल मीडियावरती फेमस होतात, ह्याच्यातून काही भन्नाट प्रतिक्रिया तुझ्यापर्यंत आल्या का नाहीत? नाही, ह्याची प्रतिक्रिया म्हणजे लोक जे रील्स करतात तेच मला बघून कमाल वाटते. काही रील्स बघून मला असं वाटतं अरे फारच खतरनाक क्रिएटिव्हिटी. विचार पण केला हो अगदी. नाही, आणि काही लोक त्याची व्हर्जन्स खूप भारी बनवतात. म्हणजे काही लोक त्याला ते डीजे ऍड करतात, बीट्स ऍड करतात, काही लोक स्वतःची नावं त्याच्यामध्ये ऍड करतात. लोफी पण खूप चांगलं करतात. सो मला मजा वाटते. म्हणजे उलट मला असं वाटतं की आपल्या क्रिएटिव्हिटीवर अजून कोणी क्रिएटिव्हिटी करत असेल तर बेस्टच आहे म्हणजे, आणि चांगलं आहे. आणि गाणी फार मोठं माध्यम आहे गोष्टी पोहोचायचं. तुला जपणार आहे मी लिहिलं होतं गाणं, मी आज माझं आणि अमितचं गाणं, ते पण इतकं लोकांनी उचलून धरलं, इतके त्याचे रील्स झाले. म्हणजे मला ती मार्केटिंग टीम मला पाठवायची स्क्रीनशॉट काढून 2 लाख रील्स, 2.5 लाख रील्स. तर मी म्हणलं अरे काय चाललंय? ते म्हणले घ्या तुम्ही आता मजा यायची सगळ्याची. म्हणलं चांगलं आहे. छावामध्ये जे गाणं होतं मला त्याच्याकडे यायचं, रेहमान सरांच्या बरोबर काम करण्याचं आणि ह्या सगळ्या प्रोसेसचा काय होता? कारण छावा एकदमच बूस्ट होता. नाही, छावाचं ते जे राज्याभिषेकाचं गाणं होतं त्या गाण्याचं एक पोर्शन ऑलरेडी इर्शाद सरांनी लिहिला होता आणि एक पोर्शन त्यांना थोडं त्याला मराठी झोनमध्ये ते करून हवं होतं. तर त्यामुळे मग लक्ष्मण उत्तेकर सर माझे खूप चांगले परिचय आहेत आणि आमचं कामही चाललं होतं एकत्र. तेव्हा ते मला म्हणले की तू लिहिशील का? तर मी म्हणलं की सर काही म्हणजे प्रश्नच नाही, एका पायावर म्हणजे. आणि एकदा मागे माझं आणि रेहमान सरांचं काम एकत्र होता राहिलं होतं. म्हणजे असं एक 2016-17 वेळ आली होती की त्यांना माझं नाव सजेस्ट केलं होतं. मग त्यांच्या ऑफिसमधनं फोनही आला होता, काम होणार होतं पण ते तेव्हा नाही झालं. आणि ह्या वेळेला दुसऱ्यांदा मी म्हणलं आता परत असं नको व्हायला, कारण असं झालं की रात्री 12ला फोन आला तेव्हा मी झोपलो होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठून पाहिलं तर ते एकत्र बसले होते आणि तिकडनं फोन आला. तर म्हटलं परत नको आता हे व्हायला, म्हणून मी दुसऱ्या दिवशी फोन जवळच बसलो. मी म्हटलं आता सांगा काय. मग ते त्यांनी ट्यून सांगितली आणि त्यांनी ट्यून पाठवली होती बेसिकली. पण त्यांचं गाण्याची शैली, ती ट्यून, त्याच्यावरनं शब्द लिहिणं वॉज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे ते सोपं काम नाहीये, कारण ते खूप फ्लोई गातात. तर त्यामुळे त्या फोनेटिकचे हिंदी शब्द बसवणं हे जरा अवघड टास्क होता. पण देवाच्या दयेने म्हणा किंवा महाराजांच्या आशीर्वादाने म्हणा, ते नरसिंगी हा शब्दच त्यांना एवढा आवडला. ते म्हणलं अरे मस्त. ते म्हणले व्हॉट डज दिस मीन? मी म्हणलं की सिंह आपण वर्णन करतोय की कुठलाही माणूस सिंहासारखा आहे, तर दॅट इज आपण त्याला नरसिंह
तर ते म्हणले अरे हे खूपच मस्त प्रतिमा आहे आणि त्यांचं रिदम पण सेम तसंच होता. आणि मग त्याची 4-5 व्हर्जन्स पण मी लिहिली होती त्या 4 ओळींची. पण त्यातलं हे जे व्हर्जन आहे की एक आँख में आंसू और एक में अरमान, आया 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 रे तुफान, त्याच्या पण आधीच्या 2 ओळी. सो मेन त्याचा जो हुक आहे आणि त्या ज्या ओळीत त्या मी लिहिल्या. आणि मग त्यांना ते आवडल्यामुळे त्यांनी मला रुद्र नावाचं पण जे गाणं आहे त्याच्यात, ज्याच्यात विकी म्हणजे त्या झाडांवरनं येऊन ते सगळं करतो, सो ते पण त्यांनी लिहिलेलं आणि ते अजून डिफिकल्ट होतं. म्हणजे ते जलद जलद हुंकार हम हम गडद गडद झंकार झम, ते सगळं त्याचं रॅप सारखं लिहायचं होतं. सो तेही 1-1.5 दिवसामध्ये मग लिहून दिलं. ते एकदा जरा सांग ना जलद. सो येस, तो आहे की जलद जलद हुंकार हम हम गडद गडद झंकार धम धम, प्रकट प्रकट संहार सळ सळ सळ, प्रबळ प्रबळ संचार रण रण, प्रकट प्रकट संताप कर कर, शत्रु शत्रु थरकाप चळ 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 चळ, पळभर शिरून नाच तडतड, गरगर फिरून काप धडधड, भरभर उडून झेप वरवर महारुद्रा, तांडव करून नाच थय थय, मृत्यूलाही वाटे भय भय, धरणीतून सूर जय जय महारुद्रा, जलद जलद हुंकार हम हम गडद गडद झंकार धम धम, प्रकट प्रकट संहार सळ सळ सळ, प्रबळ प्रबळ संचार रण रण, प्रकट प्रकट संताप कर कर, शत्रु शत्रु थरकाप चळ 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 हा चळ. वा, नरसिंहा पण तूच लिहिलेलं आहे. हो, ते मी लिहिलेलं होतं. आणि मला जरा त्या पण 4 ओळी ऐकायच्या आहेत. मी त्याची ऍक्च्युली खूप व्हर्जन्स मी लिहिली होती. हा, सो एक व्हर्जन आम्ही असं केलं होतं, हर सच्ची दुआ हुई पूरी जब देखा उसका रूप, हर सच्ची दुआ हुई पूरी जब देखा उसका रूप, अंधेरा हट गया आई किरणे भी लेकर उसका रूप, छत्रपति की शान में चमका आसमान, देख मराठा लाया है तूफान, एक आंख में पानी और एक में अरमान, देख मराठा लाया है तूफान. सो हे आधी होतं, पण मग आम्हाला असं वाटलं आया 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 रे तुफान ह्याला एक रिदम खूप मस्त आहे. सो आम्ही त्या रिदमकडे गेलो आणि मग ते त्या 8 ओळी फायनल झाल्या. सो त्याची बरीच व्हर्जन्स आम्ही केली होती, पण हे त्यातलं एक व्हर्जन होतं. बरं झालं तू सांगितलं. अरे नाही, हे व्हर्जन आम्हाला ऐकायलाच कधी मिळालं नसतं. एक आम्ही हे पण केलं होतं की जो कटके भी ना हट्टा वो होता है मरहट्टे का दम, चट्टानों को चीरे मिट्टी थर 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 चूमे हर कदम, दुश्मन के मनसूबों को आग लगाने रे, देख मराठा लाया है तूफान, माथे पर विजयश्री का तिलक लगाने रे, देख मराठा लाया है तूफान. हे एक आधीचं व्हर्जन होतं. सो त्यातनं अशी वेगवेगळी व्हर्जन्स हे करून मग आता जे आहे ते फायनल झाले. तुला असं वाटतं का कधी की जे व्हर्जन बाहेर आलेलं नाही, अरे ते पण जायला पाहिजे कधी? नाही, आता ते काय ते असं रे होतच. म्हणजे तुम्हाला अरे की हे ऐकल्यानंतर आहे ना, मला असं वाटतं अरे हे पण पाहिजे. ते मजा तीच आहे की फक्त काय आहे ना, त्या वेळेला त्या मोमेंटला कुठलं सगळ्यांना योग्य वाटेल एक, आणि दुसरं आता ते गाणं पोचले कारण त्याच्यात शब्द थोडे सोपे पण आहेत. म्हणजे आया 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 रे तुफान ह्याला एक स्ट्रेटनेस आहे, छान म्हणायला सोपं आहे. सो त्यामुळे त्या सोपेपणामध्ये आणि त्या बाबतीत रेहमान सर असतील, दिनेश विजन सर असतील, लक्ष्मण सर असतील, ते सगळे मास्टर्स आहेत त्या बाबतीमध्ये. त्यामुळे त्यांनी जी निवड केली ती परफेक्ट झाली आहे त्याच्यामध्ये. तू लिहून दिल्यानंतर रेहमान सरांची इंटरॅक्शन कसं झालं, म्हणजे बोलताना नाही, झूम कॉलवरच आम्ही एकमेकांशी बोललो आणि एका वाक्यात सांगायचं तर ते स्वप्नवत आहे. म्हणजे असं मी 5 मिनिटं त्यांच्याकडे बघतच राहिलो. म्हणलं की काय आता मी या माणसाची आपण काय संवाद चालणार. पण त्यांनी खूप आस्थेने विचारलं की तू काय करतोस, बाकी तू काय लिहिलंयस सिनेमा. मग मी त्यांना सांगितलं की मी अशी एक फिल्म आता लिहितोय. उत्तरचं तेव्हा माझं काम चाललं होतं. तर ते म्हणले कशाबद्दल आहे, म्हणलं AI बद्दल आहे. तर त्यांना त्याच्यात खूप इंटरेस्ट होता. ते म्हणले टेक्नॉलॉजी असेल तर फारच इंटरेस्टिंग आहे, मला सांग जेव्हा करशील तेव्हा. सो असं खूप चांगलं इंटरॅक्शन झालं. आणि दुसरं एक मला असं वाटलं की एक पद्धतीचं लर्निंग हे पण असतं की तुम्ही एक डिस्टन्स पण ठेवला पाहिजे. बिकॉज जेव्हा खूप मोठी माणसं तुम्हाला भेटतात तेव्हा तुम्ही पहिल्याच ह्याच्यात सगळं सांगून सगळं बोलून खूप जवळजवळ करायचा प्रयत्न केलात तर ते तसं चालत नाही. तुम्ही तुमचं काम करा. इफ द वर्क इट सेल्फ स्पीक फॉर इट, तर मग काही टेन्शन नाही. म्हणजे त्यांना आवडत असते. आता उत्तर झाल्यानंतर परत काय त्यांना नाही, माझी खूप इच्छा आहे आता त्यांना परत अप्रोच करून ते दाखवायचे ऍटलिस्ट. पण मला एक विश्वास आहे की सिनेमा जसा जसा मोठा होतोय तसा तसा तो त्याच्या ऑडियन्स पर्यंत पोहोचेल, 100% पोहोचेल. लेखनाच्या बाबतीत एक मला विचारायचं आहे, आता जे नवीन लेखक म्हणून तयार व्हायची इच्छा आहे, मुळात लेखक म्हणून तयार व्हायची इच्छा खूप कमी आहे असं मला वाटतंय. कारण की या क्षेत्राला ग्लॅमर नाहीये. बरोबर. जी लोक लेखक म्हणून येणार आहेत त्यांना काय सांगशील? तुम्हाला ग्लॅमरसाठी यायचंय का, हा सगळ्यात पहिला प्रश्न. कारण काय तुमचा फोकस काय. म्हणजे तुम्हाला ग्लॅमरसाठी यायचं असेल तर तुम्हाला लेखक म्हणजे म्हणून लेखक होऊ नका.
एक म्हणजे तुम्हाला लेखक व्हायचं असेल, आता मी तुला साधं उदाहरण देतो की मी 2010ला जेव्हा सुरुवात केली तेव्हा तर लेखकांना प्रेस कॉन्फरन्समध्ये पण लेखक नसायचे, पण आज मी पॉडकास्ट पर्यंत आलोय ना. सो हा 15 वर्षाचा एक जर्नी आहे. तसाच 15 वर्षाचा जर्नी अजून कुठला तरी पुढचा लेखक करेल आणि तो कदाचित एखाद्या नॅशनल इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म पर्यंत जाईल. सो त्या जर्नीवर तुम्ही विश्वास ठेवला तर ते होऊ शकतं एक. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की व्हॉट आर यू सिकिंग. तुम्ही काय शोधताय? तुम्ही फेम शोधताय का? तुम्ही पैसा शोधताय का? तुम्ही लोकप्रियता शोधताय का? का तुम्ही हे शोधताय की माझी गोष्ट मला चांगली सांगितली पाहिजे? ते बेसिकली तुम्ही काय शोधताय याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हाला जर गोष्ट सांगणं हा शोध असेल तुमचा, तर तो वेगवेगळ्या टप्प्यावर पूर्ण होणारच आहे. आणि मग बाकीच्या गोष्टी येत जात राहतात की आज तुम्ही पब्लिकली लोकांना माहिती आहात, उद्या नाही आहात. आज तुम्हाला बक्षीस मिळालं, उद्या नाही मिळालंय. हे त्याचे बाय प्रॉडक्ट्स आहेत, ते चालूच राहतात. नाही, हा प्रश्न तुला विचारण्यामागचं कारण असं आहे की तू मराठीमध्ये काम करतोयस, हिंदीमध्ये काम करतोयस आणि सगळ्यात आवडती गोष्ट नाटक पण सुरू आहे. हो, जे हे ड्रीम आहे सगळ्यांच्यासाठी, हे सगळं अगदी, करता येणं. म्हणून हा प्रश्न तुला मुद्दाम विचार. नाही, याचं एकमेव रिझन असं आहे की आपण काम करत राहायचं. ते सगळं एका वेळेला आलंय हा काळाचा महिमा आहे. त्याच्यात आपलं काही म्हणजे आपले कष्ट आहेतच, पण ते एका वेळेला आलंय ती डेस्टिनी आहे. परत आता पुढच्या गोष्टींची जुळवाजुळव करून ते सगळं एका छान टप्प्यावर येईल याची वाट बघत राहायची आपण. बरोबर. भूमिकाबद्दल थोडंसं काहीतरी. भूमिकाचा आता 100वा प्रयोग होईल 26 जानेवारीला. सो त्याचं माझं पहिलं नाटकाचं पुस्तक प्रकाशित झालंय आणि जावेद अख्तरांनी ते प्रकाशित केलं. सो त्यामुळे त्याचा प्रचंड आनंद आहे. आणि त्याच प्रयोगाला विकास दिव्यकीर्ती सर आले होते आणि मनोज कुमार शर्मा पण आले होते, 12th फेल ज्यांच्यावर बेस्ड आहे. आणि त्यांना प्रचंड आवडलं नाटक. त्यांचा नंतर मेसेज पण आला मला की मला खूपच आवडलं नाटक. सो त्यामुळे तुम्ही धाडस केलं तर लोक त्याला प्रतिसाद देतात. अशा गोष्टींवर विश्वास रोज माझा बसतोच आहे, भूमिका असो किंवा उत्तर असो. त्यामुळे चांगलं वाटतंय खूपच. आता दिग्दर्शक म्हणून ज्यावेळेला पहिला चित्रपट करतोयस, भविष्यात तुझं काय योजना आहे? नाही, भविष्यात योजना पंचवार्षिकच आहेत. त्या काय अशा 1-2 वर्ष होणाऱ्या नाहीत, 5-5 वर्षच लागतील त्याला. पण तेच आहे की स्वतः पूर्ण वेळ घेऊन ते करायचंय. कुठली घाई न करता किंवा आता चला आपलं एक काहीतरी चाललंय तर परत 6 महिन्यात दुसरं काहीतरी करू, असं मुळात मी तसा मागणी तसा पुरवठावर मी काम करणारा माणूस नाहीये. त्यामुळे मला जे फॅसिनेट करेल, मला जे आवडेल आणि जे 100% मला लोकांसमोर घेऊन जावं असं वाटेल, असंच काम मी करत राहणार आहे. लेखक म्हणून ज्यावेळेला तू ट्रॅव्हल करतो दिग्दर्शनाकडं, तुझी ती प्रोसेस काय होती किंवा चॅलेंजेस काय आले का? ते दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून काय, सगळ्या कल्पना कागदावर असतात. हो, म्हणजे हे झालं तर कागदावर, नाही झालं तर कागदावर, मारामारी झाली तरी कागदावर. दिग्दर्शक म्हणून तुम्ही जेव्हा उभं राहता तेव्हा तुम्हाला कळतं की अरे हे व्हिडिओ गेम नाही आहे. म्हणजे रायटिंग हे व्हिडिओ गेम सारखं आहे की गोळ्या जरी बसल्या तरी त्या गेम मधल्या बसतायत. पण तुम्ही ऍक्च्युली बॅटल फील्डवर येता जेव्हा तुम्ही डिरेक्टर होता. कारण तिथे तुम्हाला माहिती की बिल्डिंग मध्ये शूट करायचंय, पण एक कोणीतरी पार्किंगच्या मध्येच गाडी लावून गेलाय. आता कसं तुम्ही शॉट घेणार? हे जे म्हणजे इतकी बेसिक गोष्टीपासनं लाईट चाललाय, कॉस्ट्युम वेळेवर आलेले नाहीयेत, सेटचा काहीतरी इश्यू झालाय, ऍक्टर्स चा आत्ता एक त्यांना हा सीन या पद्धतीने करून बघायचा आहे, अशा 50 गोष्टी असतात. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं क्रिएटिव्ह, लॉजिस्टिक, इमोशनल हे सगळं चॅलेंज तुम्हाला रोजच्या रोज सॉल्व्ह करायला लागतं. तर ते डिरेक्टर होण्यातलं खूप मोठं फॅसिनेशन आणि खूप मोठी वरदान आहे. मी म्हणेन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इज अ ग्रेट काय म्हणूया ट्रेट फॉर अ डिरेक्टर टू हॅव. त्यामुळे मला त्याची प्रचंड मजा आली आणि त्याची मला फारच आवडलं ते सगळं. कधी असा घाम फुटला का की नाही पहिल्याच दिवशी, पहिल्या मोमेंटला घाम फुटला? नाही, पहिल्या मोमेंटलाच असं झालं की शूट सुरू करायचं आणि असिस्टंट आला आणि तो म्हणला की त्या अभिनयाचा जो शर्ट ठरला होता तो काय नाहीये. तुम्ही म्हणलं नाहीये म्हणजे नाही, ते म्हणले की ते आणला नाहीये. तर मी म्हणलं बरं ठीक, काय हरकत नाही. मग मला लक्षात आलं हे दिग्दर्शन आहे, आता आपल्याला ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. पण त्यांनी पुढे चांगलं काम केलं. सगळे कल्याणी कुलकर्णी माझी खूप जवळची मैत्रिणी आणि त्यांनी सुंदर कॉस्ट्युम केले. पण अशा गोष्टी होत राहतात, त्यामुळे काही मुद्दा नाही. म्हणजे रेणुका शहाणे बऱ्याच दिवसांनी मराठी सिनेमात दिसले, तर तो सगळा अनुभव कसा होता आणि रेणुका शहाणे कशा आल्या या प्रोजेक्ट? नाही, रेणुका शहाणेच माझ्या डोळ्यासमोर होता पहिल्यापासून. आईच्या रोलसाठी तीच होती आणि 2019 मध्येच मी तिला ऐकवली होती गोष्ट. आणि मी तिला सांगितलं की जेव्हा केव्हा मी करीन त्यात आई म्हणून तूच असशील. का बरं रेणुका शहाणेच कसं आठवतं? 2 गोष्टी आहेत. एकतर ना तिचा स्वभाव अत्यंत प्रसन्न आहे, तिचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रसन्न आहे एक. आणि दुसरं अगेन तेच आहे जे सुष्मिताच्या बाबतीत होतं की तिला व्हॉइस आहे स्वतःचा. ती कणखर आणि स्वतंत्र स्त्री आहे, ती फक्त गुडी गुडी आई नाहीये. तर तशीच मला व्यक्ती हवी होती जी दोन्ही करू शकेल. आणि त्यासाठी रेणुकाताई वॉज अ परफेक्ट चॉईस. आणि आता ते लोकांच्या रिएक्शनवरनं दिसतंच आहे की त्यांना आवडते. तुझं एक नाटक होतं आजीबाई जोरात, हो हो बरोबर आहे? हो. त्याच्यामध्ये पण एआयशी रिलेटेड गोष्ट हो. होती. त्याचा आणि या सिनेमाचं काय? नाही, दोन्ही मध्ये अभिनय आणि निर्मिती एवढंच अभिनय आहे त्याच्यामध्ये. अभिनय आहे त्याच्यामध्ये. आजीबाई जोरात आम्ही
एक दीड वर्षापूर्वी ओपन केलं होतं. आता 130 शोज झालेत आणि या वर्षासाठी आम्ही थांबवलं आता. पुढच्या वर्षी कदाचित परत आम्ही सुरू करू. पण तो तेच प्रयत्न होता की आपण नेहमी असं हे करतो की मोठी माणसं जे पाहतात तेच लहानांना बघायला लागतं. त्यांच्यासाठी मराठीत लहान मुलांचं कंटेंट नाहीये. जो आहे तो मग युट्यूबवरची बडबड गीतं, ॲनिमेटेड, कार्टून एवढंच आहे. पण समजा एक 10 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला ॲक्च्युली डिझनी सारखं काहीतरी मराठीत बघायचं, तर त्यासाठी काय तर काहीच नाहीये. त्या हेतूने आम्ही ते सुरू केलं. त्यातनं मराठी भाषा हा एक महत्त्वाचा मुद्दा आला, मोबाईल स्क्रीन्सचा अतिरेक हा एक मुद्दा आला. आणि आम्ही, मला सांगायला आवडेल, आम्ही जगातले अनेक मोठमोठे टेक्निशियन्स त्यासाठी मराठी नाटकामध्ये आणले. म्हणजे सुहानी शहा, जिला गेल्या वर्षी मॅजिकचं ऑस्कर मिळालं, तिने ॲक्च्युली एका मराठी नाटकाचे सगळ्या मॅजिक ट्रिक्स केल्या होत्या. किंवा कॅनडामध्ये पिक्सारच्या ॲनिमेशन स्टुडिओजमध्ये काम करणारा मराठी मुलगा आहे, त्यांनी त्याचं ॲनिमेशन केलं होतं. सो अशी खूप चांगली लोक एकत्र आली होती. आणि काय ना, मला नेहमी असं वाटतं की एक काम जे आहे ना, ते पुढच्या मोठ्या कामाची पहिली पायरी आहे. त्यामुळे मी आजीबाई जोरात हे काही एक भव्य दिव्य झालं आणि संपलं असं नाही म्हणत. ते पुढे अजून काहीतरी मोठं करायचं, त्याची पहिली पायरी. हा कॉन्फिडन्स आलाय की ओके, हे आपण करू शकतो, आता अजून काहीतरी एक मोठं पाऊल उचलूया. सो अशा दृष्टीने आजीबाई जोरात आम्ही केलं. एआयचा वापर त्यात केला. लक्ष्मीकांत बेर्डे सरांचा आवाज आम्ही पहिल्यांदा एआय मधनं तयार केला आणि तो आवाज संपल्या स्टेजवर अभिनयाची एंट्री व्हायची तेव्हा लोक खूप इमोशनल व्हायची. सो असा आम्ही त्याला खूप चांगला एआयचा वापर पहिल्यांदा मराठी रंगभूमीवर केला होता. तू अभिनयाला घेऊन नाटक सुद्धा केलेस आणि हा फिल्म सुद्धा केलेस. तुझं आणि अभिनयाचं बॉन्डिंग कसं आहे? अरे खूप जबरदस्त आहे, खूपच जबरदस्त आहे. आणि तो मुलगा अतिशय मेहनती आहे, अतिशय प्रामाणिक आहे, त्याचा प्रोसेसवर खूप विश्वास आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे ना की लोकांचा त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे. म्हणजे आत्ता मी ज्या थिएटर व्हिजिट्स करतोय तिथे लोक त्याला भेटून जी इमोशनल होत आहेत, ते इतकं असं आहे की लोकांना असं वाटतं माझ्या घरातल्या मुलांनी चांगलं काम केलं. ही भावना फार कमी नटांच्या बाबतीत प्रेक्षक देतात, खूप कमी. आणि अभिनय त्याच्यामध्ये एक आहे की प्रियाताई असतील, लक्ष्मीकांत सर असतील, त्यांच्या कामाचे एक पुण्याई असेल आणि तो मुलगा जी मेहनत घेतो ती पण असेल. बट वेन अभिनय बिकम्स सक्सेसफुल, लोकांना असं वाटतं अरे आम्ही सक्सेसफुल झालोय, जे फार जबरदस्त आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा आम्हाला फार मजा येते. आणि दुसरं, माझा डोक्यात कायम असं होतं, आता अभिनय 27 वर्षाचा आहे, तर पुढची 10-15 वर्ष हिरो स्पेसमध्ये आपल्याकडे एक चांगला ॲक्टर तयार होईल की जो म्युझिकल पण करू शकेल, एखादी डिटेक्टिव्ह फिल्म करू शकेल, एखादं काय थ्रिलर करू शकेल, एखादी रोमॅन्टिक फिल्म करू शकेल. सो असं आपल्याकडे अजून 3-4 लोक अशी तयार व्हायला पाहिजे, जेणेकरून आपण वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये त्यांना प्लेस करू शकू, त्यांचं स्टारडम थोडं वाढवू शकू आणि एक बँकेबिलिटी तयार करू शकू. सो त्यातला हा प्रयत्न आहे. तुला डिरेक्टर म्हणून प्रश्न विचारायचा आहे, हा सिनेमा का बघावा? हा सिनेमा याच्यासाठी बघावा की मला एक, तुम्हाला दोघांनाच उलटा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या आईबरोबर पाहिलेला शेवटचा पिक्चर कुठला आहे? बरोबर, आठवत नाही ना? आईसोबत बघण्यासाठी. एक्झॅक्टली. सो तुमच्या आईसोबत बघण्यासाठी हा एक चांगलं निमित्त आम्ही तुम्हाला देतोय, एक. आणि दुसरं, आम्ही आता एक एक्सपेरिमेंट करून बघितलं होतं. पुण्यामधली एक शाळा आहे, अभिनव विद्यालय, माझी शाळा आहे. त्या शाळेची 75 मुलं आणि 75 आया असं आम्ही स्क्रीनिंग केलं. हो, वाचलं. पण मुलं एका स्क्रीनला होती आणि आया दुसऱ्या स्क्रीनला होत्या. बर. आणि हे ह्याच्यासाठी केलं की जेव्हा स्क्रीनिंग संपलं तेव्हा त्या मुलांनी पळत पळत जाऊन त्यांच्या आयांना मिठ्या मारल्या, आया रडल्या, मुलांनी त्यांना जवळ घेतलं. आणि त्या मुलांना एक लक्षात आलं की आईला जे म्हणायचंय ना ते सिनेमा म्हणतोय, ते आई म्हणू शकत नाहीये. आणि आयांनाही लक्षात आलं की मुलाच्या मनात कदाचित हे चाललंय पण त्याला ते बोलता येत नाहीये. तर त्या दोघांमधला एक संवाद सेतू ज्याला आपण म्हणतो, कॉन्व्हर्सेशन स्टार्टर ज्याला म्हणतो, ते त्या सिनेमाने घडवून आणले. आणि दुसरी गोष्ट, जेनझी पिढीला कुठल्याही पद्धतीने विक्टिम न बनवता, क्रिमिनल न बनवता, जजमेंटल न बनवता, त्यांचं ते जसे आहेत तसं वर्णन पहिल्यांदा एका मराठी चित्रपटात झालंय, ते म्हणजे उत्तर आहे. त्यामुळे जी जेनझी क्राऊड आहे त्या सगळ्यांना असं वाटतं की हा आपला पिक्चर आहे. त्यामुळे ते ही दोन त्याची डेफिनेटली चांगली बलस्थान आहेत. त्यामुळे तुम्ही पण बघा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतं. आता यानंतर एक आमचा शेवटचा सेगमेंट आहे, जे की तुला एक एक शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे, रॅपिड फायर. चला, आवडतं मला. लिहिताना चहा की कॉफी? लिहिताना चहा की चहा. ओके. जवळचा मित्र? जवळचा मित्र सध्या तरी स्वतःच. लेखकांचं आवडतं उत्तर. महत्वाचं लिहिताना फोन वाजला? फोन कोणाचा यावर अवलंबून आहे. तुझा आवडता चित्रपट? माझा आवडता चित्रपट लाईफ इज ब्युटिफुल. ओके. रायटर्स ब्लॉक आल्यानंतर काय? काय रायटर्स ब्लॉक असं काही नसतं.
रायटर्स ब्लॉक म्हणजे तुमचं दुर्लक्ष किंवा तुमचं इतर गोष्टींमध्ये रमणं, त्याला रायटर्स ब्लॉक म्हणतात. रायटर्स ब्लॉक असं काहीच म्हणजे अस्तित्वात नाही आहे. हे जरा दोन एक मुद्दामून जरा विस्तृत करून नाही, रायटर्स ब्लॉक ही अशी एक टर्मिनॉलॉजी जी लोकांनी खूप फॅन्सी करून टाकली की मला जरा रायटर्स ब्लॉक आलाय, मला आता काही सापडत नाहीये, मला आता काही सुचत नाहीये. तुम्हाला असं लगेच नाहीच सुचत किंवा लगेच नाहीच सापडत. ती प्रोसेस अनेक महिन्यांची वर्षांची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक एक गोष्ट सापडते. सी, हे ना स्लो बिल्डिंग वर्ल्ड आहे. हे तुम्ही आज म्हणाल आज काहीतरी पाहिजे ChatGPT टाकतो आणि आयडिया घेतो, तर सगळ्यांच्या आयडिया सेमच होतील. म्हणजे आता असं झालं ना की एखाद्याची पोस्ट बघून तुम्हाला कळतं ना हे ChatGPT घेतली आहे 100%. तसंच लिखाणाचं पण होतं, कारण लोक त्याच्यातच टाकून सगळं आता घेतात. तुमचा जॉब हा इमॅजिन करणं आहे, तुमचा जॉब हा ऑब्झर्व करणं आहे. या दोन गोष्टींना करायला खूप वेळ लागतो. तुमचा जॉब हा वाचणं आहे, लोक अनुभवणं आहे, प्रत्येकाचा आवाज ऐकणं आहे. या सगळ्या गोष्टी मिक्स करून जेव्हा एखादी आयडिया डोक्यात येते ती तयार व्हायला खूप वर्ष लागतात. त्या वर्षांच्या प्रोसेसवर तुमचा विश्वास पाहिजे. आणि ते करता करता रायटर्स ब्लॉक येतातच, खूप वेळा येतात. मध्ये 2-2 महिने असे जातात की तुम्हाला लॅपटॉप उघडावा असं वाटत नाही. पण त्याला तुम्ही रायटर्स ब्लॉक अशी जर टर्मिनॉलॉजी दिली तर मग काय तुम्हाला फक्त सिंपथी मिळते, पण त्याची काही आवश्यकता नाहीये. म्हणजे मोठे लेखक काय म्हणतात की रायटर हा 24 तास लिहित असतो, फक्त तो कधी कधी उतरवत असतो. तर आता लिखाण चालूच आहे माझं, डोक्यामध्ये ती गोष्ट चालूच आहे, पण उतरवतो जेव्हा ऍक्च्युली असं वाटेल की आता सगळं साठलंय आणि आता उतरवायचंय. ती प्रोसेस उतरवण्याची. एकच फक्त शेवटचा घेतो अगदी. हो. तू ChatGPTचा मुद्दा काढलास, खूप महत्वाचा मुद्दा आहे तो. लेखक म्हणून ज्या वेळेला आपण टेबलवर बसून लिहित असतो, ChatGPT एका मिनिटात ना कथाचे 2-3 व्हर्जन देते. म्हणजे मी फक्त सांगितले ना मला एका आंधळ्या मुलावर कथा दे, तर वेगवेगळ्या जॉनर 3-4 वेगवेगळ्या देते. तर मग रायटर्स भविष्यात कसे असतील, काय ChatGPT वरूनच घेतील? नाही, हे प्रत्येक क्षेत्रात आधी पण होतं. म्हणजे ज्या लोकांची मूळ टेंडन्सी ही चोरी करायची आहे ना, ते माध्यम कुठलंही आलं तरी चोरीच करणार. ज्या लोकांची मूळ टेंडन्सी ही कल्पकतेची आहे ना, ते त्याचा कल्पकतेने वापर करणार. की ओके मी लिहिलंय अख्खं, पण मला एक गोष्ट अडते तर मी याची मदत घेऊन बघतो, विच इज फेअर इनफ, करायलाच पाहिजे, काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही ती गोष्ट कशासाठी वापरताय हा एक महत्वाचा मुद्दा. आणि दुसरं, आज तुम्ही दोघं कोल्हापूरचे आहात, बरोबर. तुम्हाला कोल्हापूरमधनं आल्यामुळे तिथल्या काही गोष्टी अशा माहिती आहेत ज्या मला बाप जन्मात कळू शकत नाहीत, बरोबर. जे तुमचं सामर्थ्य आहे. तसंच माझं एक सामर्थ्य आहे की मी पुण्यात काही वर्ष वाढलंय, आता मी मुंबईमध्ये आहे, मला त्या दोन्ही जगांबद्दल असं काहीतरी माहिती आहे जे बाकी कोणाला माहीत असू शकत नाही. हा माझा अनुभव, हेच माझं सामर्थ्य आहे. ते ChatGPT कडे कधीच येऊ शकत नाही. त्याला वाढवण्याचं काम ChatGPT करू शकतो. पण तुम्ही जर अनुभवाला रिप्लेसमेंट म्हणून ते म्हणत असाल तर तुला एका पॉईंट नंतर मी आत्ता लिहून देतो की अनेक जणांचं काम तुला सिमिलर वाटायला लागणार आहे. याचं कारण ChatGPT सेम ओळखतं, याचं कारण सगळ्यांचा सोर्स सेमच आहे ना. म्हणजे ते जसं म्हणतात ना की एकाच ठिकाणावरनं मिठाई सगळ्यांनी घेतल्यामुळे सगळ्यांच्याच घरी सेम कलरचे पेढे आले, तर तू पण इकडनंच का मी पण इकडनंच, तसं ते सोनपापडी. हा, सोनपापडी. एक्झॅक्टली. तर त्यामुळे ते तसंच आहे. किंवा आता ते नवीन एक ब्रँड आले बघ मुलांच्या कपड्यांचा, जेनझी सगळे ते घालतात, जुडिओ. सगळे सेम कलरचे दिसतात बघ तुला शर्ट, अरे तू पण जुडिओ मी पण जुडिओ. तसं ते ChatGPT, अरे तुझी स्टोरी, अरे माझी पण इकडनंच आहे, तुझी अरे इकडनंच आहे, तसंच होणार. मग ह्याच्यामध्ये तुला एक जो खरा दिसेल ना, तो तुला वाटत अरे हा मस्त आहे, हा नवीन आहे, ओरिजिनल आहे, याचं काम बघूया. तसंच ते इट इज अबाउट व्हॉइस. खूपच भारी. मला वाटतं तुला खूप अजून पुढे प्लॅनिंग आहे. ही गप्पा दिवसभर सुद्धा चालू शकते. अगदी. नाही परत आपण याचा उत्तरार्ध करू. तुम्ही फिल्म बघा, आपण परत करू 100%. तर आज तू आमच्या या विनंतीला माध्यम पॉडकास्ट मध्ये आलास आणि छान गप्पा मारल्या. उत्तर हा सिनेमा निमित्त ठरलं, पण गप्पा खूपच चांगल्या झाल्या. खूप खूप धन्यवाद आमच्या कॉफी कोलॅबमध्ये आल्याबद्दल. थँक्यू. मला खूप आनंद झाला. मी आधीचा कॉफी कोलॅब पाहिला तर गिरीश आणि आदित्य होते. मी म्हटलं आपले दोन एवढे जवळची माणसं इकडे येऊन गेले तर आपण करायला पाहिजे. आणि दुसरं, सकाळशी माझं फार जबरदस्त जवळचं नातं आहे. याचं कारण म्हणजे सकाळ जे ऑफिस आहे तिथनं 2 मिनिटावर माझं बालपण गेलंय. म्हणजे माझा पहिली 10-11 वर्ष ही सकाळ ऑफिसच्या अगदी शेजारी गेलेत. आणि सकाळमध्ये आपलं नाव यायचं याची काय व्हॅल्यू आहे ही मला लहानपणापासून माहिती आहे, कारण माझं पहिलं पेपरात नाव सकाळमध्ये आलं होतं. हा, जेव्हा मी कारगिल मधल्या जवानांना पत्र नावाची स्पर्धा होती त्याच्यात बक्षीस मिळालं होतं, तेव्हा नाव माझं आयुष्यात पहिल्यांदा सकाळमध्ये आलं होतं, जे कात्रण जपून ठेवलं होतं अनेक वर्ष. सो त्यामुळे सकाळनी बोलवणं याची एक वेगळी व्हॅल्यू आहे. त्यामुळे थँक्यू सो मच.